रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। वणी खुर्द इथं अवैध दारू विक्री जोमात महिलांनी गाठले पोलीस ठाणे। दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द इथं अवैध दारू विक्री जोमात सुरू असून गावात 9 ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे। येथील महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयात जाऊन दारूबंदीची मागणी केली। तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक रघुनाथ सेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे। गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन आपल्या जीवाला मुकलेत। दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत। गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केल्याची देखील माहिती महिलांकडून देण्यात आली आणि दिंडोरी पोलीस ठाणे गाठत दारूबंदीची मागणी केली आहे। यावेळी सरपंच आशा रेहेरे, सोनाली धुळे, वंदना बोरसे, लक्ष्मी शेवरे, भारती चव्हाण, शकुंतला शेवरे, सीमा भोसले आदींसह महिला उपस्थित होत्या। यावेळी अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले। दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीचे दुकानच नाही तरीही अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडे दारूचे बॉक्स येतातच कसे? राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यांना विक्रीची परवानगी तर दिली नाही ना, असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केला। दारूबंदी करण्याचं गावाने ठरवलंय, दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक रघुनाथ सेगर यांनी दिलंय। दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही तर सर्व महिला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।